एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला. ए आणि बी हे काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. तर बी आणि सी हे तेच काम 24 दिवसामध्ये, सी आणि ए 20 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले आणि मग बी आणि सी काम सोडून गेले. तर उरलेले काम पूर्ण करण्यासाठी एला आणखी किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. बघा काय काय दिलेलं आहे आपण ते सर्वप्रथम लिहून घेऊ. ए आणि बी एक काम करत आहे. दिवस लिहिले इकडच्या साईडला त्यांना किती दिवस लागत आहे. तर त्याला दिवस लागत आहे 30. बी आणि सी यांनी काम केले तर त्यांना दिवस लागत आहे 24 आणि सी आणि एने काम केलं तर तेच काम करण्यासाठी त्याला 20 दिवस लागत आहे. आपण हे गणित जे आहे ते लसावी पद्धतीने सोडवणार आहोत. तर लसावी पद्धतीमध्ये आपण ह्या 3 संख्यांचा लसावी घेतो, म्हणजे याच संख्येच्या पाड्यात येणारी सगळ्यात पहिली संख्या. तर 60, 120. 120 ही काय आहे, त्या तिन्ही संख्यांची सरासरी आहे. आता कशी आली तर 30, 24 30, 24 आणि 20. ठीक आहे. तर सर्वप्रथम 30चा पाडा मानायचा, सगळ्यात मोठ्या संख्येचा पाडा मानायचा. 30 दुनी 60. आता 60ला 20ने भाग जातो, तर मग 20 कट करायचा आणि 60चा पाडा म्हणायचा. 60 दुनी 120. मग 120 ह्या पाड्यात येतो का? कारण की 24ला 60ने भाग जात नाही, पण ह्याला भाग जातो कारण की 5ने भाग जातो. ठीक आहे. मग 120 काय असणार आहे, तुमचा सरासरी असणार आहे. मग 120 काय झालं, तुमचे पूर्ण काम आहे. म्हणजेच काय, एवढ्या खुर्च्या त्यांना बनवायच्या होत्या असं समजा की 120 खुर्च्या बनवायच्या होत्या. मग ए आणि बीने 30 दिवसामध्ये 120 खुर्च्या बनवल्या. 30 दिवसामध्ये 120 खुर्च्या बनवल्या. मग ती 120 भागीला 30, मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्या असतील ए आणि बीने, किंवा 30 गुणिले 4 केलं तर 120 खुर्च्या. बघा 30 दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला 4 खुर्च्या बनवल्या तर 120 खुर्च्या बनून झाल्या. म्हणजे हे काय झालं, एवढ्या खुर्च्या प्रत्येक दिवसाला बनवल्यात. कोणी? ए आणि बीने मिळून. ही काय झाली, ए आणि बीची क्षमता. मग हे झाले दिवस, हे झालं पूर्ण काम आणि हे झालं क्षमता. सेम तसंच बघा 120 काम, आता तेच काम म्हटलेलं आहे, म्हणजे 120 खुर्च्या बनवायचं काम कोण करत आहे, तर 120 खुर्च्या बनवायचं काम बी आणि सी करत आहे. आता त्यांना दिवस लागले 24. मग 120 भागीला 24 म्हणजेच किती, 5 खुर्च्या प्रत्येक दिवशी बनवत असेल कोण, बी आणि सी. किंवा 24 दिवसामध्ये त्यांनी प्रत्येक दिवशी 5 खुर्च्या बनवल्या तर 120 खुर्च्या बनवत आहे. सेम तसं सी आणि 120 खुर्च्या 20 दिवसात बनवत आहे, तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतील, तर 6 खुर्च्या. कारण की यांना दिवस कमी लागत आहे, म्हणजे प्रत्येक दिवशी जास्त खुर्च्या बनवत असतील. ठीक आहे. आता काय की ए आणि बी, ए प्रत्येक दिवशी 2 वेळेस आला, बी 2 वेळेस आला आणि सी 2 वेळेस आला. म्हणजे 2दा ए, 2दा बी आणि 2दा सी जर आले तर एका दिवसामध्ये किती काम बनत आहे बघा. 4 आणि 6 10 आणि 5 15 खुर्च्या बनत आहे. जर 2दा ए, 2दा बी आणि 2दा सी आले तर ह्याच्यामधून सगळ्यामधून 2 जर कॉमन घेतला तर 15 खुर्च्या बनत आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकतात की 2 दिवस जर ए बी सी आले, 2 दिवस जर सतत ए बी सी आले तर 2 दिवसामध्ये त्यांच्याकडून 15 खुर्च्या बनवत आहे. मग एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनतील, एका दिवसामध्ये त्यांच्याकडे 15, हा 2 गुणाकारात आहे तिकडे पाठवला, हा छेदात जाईल. म्हणजेच प्रत्येक दिवशी ए आणि बी, ए बी सी तिघंही मिळून 7.5 खुर्च्या बनवतील. 7.5 तुम्ही लिहू शकता, पण लिहिलं नाही तर जास्त बरं, कारण की अपूर्णांक टाळायचे, दशांश संख्या टाळायच्या. 7/15/2 लिहिलं. त्याच्यानंतर काय म्हटलं की त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले. आता हे प्रत्येक दिवसाच्या खुर्च्या आहेत बघा, 7.5 प्रत्येक दिवसाच्या खुर्च्या आहेत. मग 15/2, 15 छेदामध्ये 2 एवढ्या प्रत्येक दिवशी खुर्च्या बनवत आहे. आणि ते सगळे 10 दिवस काम करत होते, तर त्यांच्याकडून किती खुर्च्या बनवून झाल्या, तर त्यांच्याकडून 15/5 खुर्च्या बनवून झाल्या. मग आता 120 खुर्च्या बनवायच्या होत्या त्यांना, 120 खुर्च्या बनवायच्या होत्या, त्यापैकी 75 खुर्च्या तिघांनी सोबत बनवल्यात. तर आता उरल्या किती खुर्च्या, 5 चा वापस दिला, 12तनं 5 मायनस केले तर इथे किती राहतील, 45. ठीक आहे, 45 राहतील. ठीक आहे. आता 45 खुर्च्या काय करायचं बघा, तर बी आणि सी काम सोडून गेले. आता काम सोडून कोण गेले, बी आणि सी करून गेले. बी आणि सी एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवत आहेत, 5 खुर्च्या बनवत आहेत. बी आणि सी एका दिवसामध्ये 5 खुर्च्या बनवतात. आणि ए बी सी मिळून किती खुर्च्या बनवत आहे, 7.5. आता थोडा कन्सेप्ट आहे इथे, समजून घेऊ आपण. ठीक आहे. बघा
ए, बी आणि सी एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवत आहे? 7.5. 7.5 लिहितो मी किंवा 15/2 लिहू आपण. 15/2. त्याच्यानंतर बी आणि सी काम सोडून गेले. मग बी आणि सी जर कामच सोडून गेले तर त्यांचं काम किती होतं एका दिवसाचं? 5 खुर्च्या बनवायचं. मग ह्याच्यातून जर मायनस केलं तर काम कोणाचं राहत आहे? फक्त एचं काम राहत आहे. मग 15/2 वजा 5 किती होणार आहे? 5 दोन्ही 10. 15 वजा 10 छेदामध्ये 2 म्हणजेच 5/2. म्हणजे प्रत्येक दिवशी ए किती खुर्ची बनवत असणार आहे? 5/2 म्हणजे 2.5. तर मग आता काय विचारलं? उरलेले काम किती आहे? 45. 45 खुर्च्या बनवायचे काम कोणाला करायचे आहे? एला करायचे आहे. आणि एची क्षमता किती आहे? 2.5 किंवा 5/2. मग 5/2 छेदात लिहिले तर 45 गुणिला हा जो 2 आहे हा वरती जात असतो, छेदामध्ये 5 किती आलं? 5 1 5 5 9 45. म्हणजेच उरलेले काम किती दिवसात झालं असेल? 9 गुणिला 2 म्हणजे 18 दिवसात उरलेलं काम एने संपवले असणार आहे. तो ऑप्शन काय आहे? ऑप्शन नाही आहे. तर उरलेले काम एला आणखी किती दिवस करावं लागले? तर 18 दिवस करावं लागले, कारण की 45 खुर्च्या बनवायचे राहिले होते. जर तुमचे गणिताचे काही प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.